नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्यात 10:30। एवढा उशिरा कसा करणार धंदा? क्या ड्रायव्हर बने रे तू? तर मित्रांनो, आपण आलो 10ला CNG वगैरे सगळं भरून नाश्ता वगैरे सगळं केल्यानंतर पहिली ऑर्डर पडली आपल्याला रॅपिडोची 56 आणि आता आपण आहोत स्वारगेटच्या पुढं वेगा सेंटरला। तर आता जस्ट ड्रॉप केलेला आहे एका कस्टमरला। आता इथून आपण जाणार स्वारगेटला परत आणि तिथून बघणार दुसरं भाडं कुठलं भरतंय कुठलं नाही। CNG भरलंय 200चं, म्हणजे आज टार्गेट आहे आपलं 1600चं, जे की 3च कांड्यावर झालेले। काल 5व्या कांडीवर आलं तर आणि टायमिंग दे आपल्याला 6 किंवा 7च्या घरात। तर मला बघायचं आहे, पडेल ती ऑर्डर घ्यायची, बघायचं 7च्या किती होतात आणि एवढ्या लेट घेऊन सुद्धा हा बी एक एक्सपेरिमेंट करून बघूया आपण। इंग्लिश ते किती होतं किती नाही, चला बघूया दुसरी ऑर्डर कधी पडते। तर मित्रांनो, वाजल्यात 1:54, 2 वाजायला आले। आतापर्यंत काय झालं असेल सांगा बरं? भरपूर चांगलं झालेलं आहे। उशीर जरी आलो असेल ना आपण तरी बॅक टू बॅक ऑर्डर पडत म्हणून टेक घ्यायला वेळ नव्हता। आता जस्ट जेवण केलं म्हणून टेक घेतलं आणि आता चालू करणार आहोत आपण। तर बघू का होणार काय नाही। आत्तापर्यंत टोटल आपले झाले 750 रुपये, जे की खूप चांगली गोष्ट आहे। उशिरा येऊन सुद्धा 750 झाले। येड्याकच कर लागलेला लई येडा मी, कोण म्हणतोय शाळा? जेवण झालेले आहे, 3 कांडे आहेत अजून म्हणजे। आणि सीन असं आहे की आपण आता जिथं आहोत आपण आहोत आता पिंपरीमध्ये। आपण 1-2 ऑर्डर पूर्वी स्टेशनला होतो 12-1 वाजता। इथनं ऑर्डर पडली डायरेक्ट पिंपरीला रॅपिडोच्या, डायरेक्ट हेलिकॉप्टर शॉट मारला आणि इथले ते 1-2 शॉटमध्ये ऑर्डर मारून आपण एक हॉटेल दिसलं, म्हटलं पहिले जेवण घ्या। जेवलो। 70 रुपये वेळेस झाली डेली, बाकी काय नाही। बाहेरचं जास्त तेलकट खायचं नाही, भविष्यात थोडा त्रास होतो, बाकी काय नाही। तर 750 झाले, चांगली गोष्ट आहे। आपल्याला 1600 करायचं म्हणजे 800, 900, 1000, 250 आणि 600, 850, अजून 850 रुपये करायच्यात आणि वाजल्यात 2। अरे बापरे, 3, 4, 5, 4 तासात 850 होऊ शकतात। एवढं काय हे नाही, कारण पडेल ती ऑर्डर घ्यायची 50-50नी, पण बॅक टू बॅक पडली पाहिजे ना, असं थांबलं नाही पाहिजे। बॅक टू बॅक जर ऑर्डर पडली ना 7च्या आत 1600 रुपये होऊन घरी होऊ शकतं। तर मला आता ह्याच्यानंतर टेक कधी घेईल कधी नाही मला माहीत नाही, कारण जर बॅक टू बॅक ऑर्डर पडले छोटे छोटे ऑर्डर पडले तर टेकअप करावं लागणार आहे आपल्याला। 850 करायची असेल तर, आणि करावंच लागणार आहे। बघू काय होतं काय नाही, हार नाही म्हणायची शेवटपर्यंत, जेवढं तेवढं झुका नाही। चला बघू काय होतं काय। तर फायनली मित्रांनो, आपण आपल्या एरियात आलेलो आहोत। आता आपण आहोत महेश सोसायटी इथं, म्हणजे आपल्या एरियात आलो। तर काय झालं तर आपण चिंचवडला होतो बरोबर, पिंपरी साईडला। तिकडनं आपल्याला डायरेक्ट सिम्बॉयसिस आपल्या इथला, तिकडनं मग एक ऑर्डर मारली, दुसरी डायरेक्ट बिबेवाडी महेश सोसायटी इथं। आत्ता वाजल्यात 3:46, म्हणजे 4 वाजत आलेत आणि टोटल 1200 रुपये झालेत, जे की आपलं डेलीचं पर डे दिहाडे निघले, CNG निघले, फक्त फूडचं राहिले। फूडचं मग आता जर इथनं मी मारले ऑर्डर होऊ शकतात बरं का, 4 वाजता वाजलेत, 4ला बी अजून 10 मिनटं कमी होऊ शकतं अजून, पण मग लांब जाईल। मग लांबनं परत इकडे यायचं, रिटर्नला MT लागतं, अजून 2 कांड्या बाकी आहेत। काही 3 कांड्या, एकच कांडी संपली, अजून 2 कांड्या बाकी आहेत। म्हणजे जर मी 9-10 वाजेपर्यंत काम केलं अजून 600-700 होऊ शकतात, पण कोणी करावं एवढं मेहनत? त्यामुळे आजचा ब्लॉग इथं सेंड करूया। 1200 रुपये बिल झाले एवढ्या उशिरा येऊन सुद्धा 10 वाजता, 10 ते 4, 11, 12, 1, 2, 3, 4, 6 तासात 1200, नॉट बॅड। तर कोणी विचारलं ना 5-6 तासात किती होतात? 1000 होतात एवढं सांगा। CNG बघा, आता 2 कांड्या आहेत म्हणजे 100 रुपयाची CNG, 100 रुपये खायला जरा 100 रुपये हे करा, CNG गेला म्हणा 1000 रुपये। CNG खाऊन पिऊन 1000 रुपये होतं 6 तासात, 10 वाजता आलं तरी। शनिवार आज बघा, केल्यावर होतं रे, करणार पाहिजे, पण भाऊ मेहनत केली। छोट्या छोट्या ऑर्डरने 1-2 मोठे ऑर्डर लागले, त्यामुळं झालं लवकर। नाही तर बघायला गेलं तर 700-800 झाले असतात आतापर्यंत, जे की 400-500 चांगले झाले, जास्त झाले। तर
असो काय हरकत नाही, एवढं बी काही आज फक्त मेंटेनन्स आणि फूडचं म्हणजे 300-400 रुपये कमी झाले. ठीक आहे, आज मेंटेनन्स नाही भरत आपण, म्हणजे सेविंग नाही करणार आज 300 रुपये, उद्या करू, उद्या परवा जास्त करू, कधीतरी होईल झटका तवा डबल टाकू आपण, होत राहतं. तर आजचा हा व्लॉग इथं सेंड करूया. फायनली 1000 रुपये झालेत आपले आणि भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री.